काकडी जास्त खाऊ शकत नाही कारण सर्दी घसा वगैरे होऊ शकतो म्हणून. आणि मागच्या काय भेटत तुला मल्टी कलर मध्ये आलेला आहे तेव्हा मस्त वाटतंय. तर आज मी परत एकदा थालीपीठ बनवायला घेतलंय आणि आज थालीपीठ जे मी बनवणार आहे ते काकडीचं आहे. आणि काकडी जी पावसाळी काकडी असते ना ती आता सध्या आपण पावसाळ्यात काकडी जास्त खाऊ शकत नाही कारण सर्दी घसा वगैरे होऊ शकतो म्हणून. आणि मागच्या वेळेस मी जे थालीपीठ केलं होतं ते घरात पोरांना सगळ्यांना आवडलंच होतं. बाकी राहुलला श्यामाला सगळ्यांनाच आवडलं होतं. आणि त्या दिवशी ना हे नव्हतेत घरी, हे पुण्याला गेले होते त्यामुळे ना त्यांच्यासाठी बनवलं नव्हतं. ते बरेच मला ते आठवडाभर लागले होते की बनव 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 म्हणून, कारण मुलं सांगत होते त्यांना की थालीपीठ पप्पा चांगलं झालं होतं म्हणून. आणि त्या दिवशी तर ते नव्हतेच खायला. तर आजही ते कामावरती गेलेत, अजून आलेले नाहीत. तर त्यांच्यासाठी सरप्राईज देणार आहे. पण आज थालीपीठ जे बनवणार आहे ते कांदा पण घालणार आहे, पण आज जे करणार आहे ते काकडीचं करणार आहे. आणि जास्त डिमांड आहे तो मला मदत करायला लागलाय बघा. इकडे बघा, हा मला काकडी किसून द्यायला लागलाय. आणि ह्याला आवडते. परवा पण कोशिंबीर करताना काकडी किसली होती ना, तर त्याला ते आवडीचं काम झालंय त्याच्या. आणि त्याला आवडते काकडी किसून द्यायला, त्यामुळे तो काकडी किसून द्यायला लागलाय मागे. आणि चालले की लवकरात लवकर बनव, मला भूक लागली प्रचंड. त्यामुळे आता आपल्याला ते परत एकदा काकडीचं थालीपीठ बनवायचं आहे. अजून तुम्ही भाज्या वगैरे घालू शकता ऍड करून. मी परत एकदा भाजी वगैरे आणली ना तर मेथीचं किंवा पालकचं वगैरे बनवून दाखवेन. तर आता तात्पुरतं तर मी काकडीचं 2 काकडी आहेत माझ्याकडे शिल्लक, तर त्याचं मी बनवणार आहे. तर त्याची तयारी चालू आहे. आरूने आमच्या काकडी 2 काकड्या आहेत ते किसलेल्या आहेत, दाखवते तुम्हाला. आरू तर हे बघा किती छान काकडी किसली आहे बाळानं माझ्या. आरू कापेला सावकाश. आवडते तुला? तुला स्वयंपाक करायला आवडतोय की नाही अर्णव? तुझी हॉबी आहे का नाही? आवडते का नाही तुला? तुला अजून काय काय आवडते अर्णव? सांग ना काय काय आवडते तुला. काय काय बनवायला आवडते? चपाती भाजी. चपाती पण बनवायला आवडते? बनवणार ना एकदा तू? गोल गोल येते ना तुला? छोटी छोटी येते ना मोठी. आणि काय काय बनवू शकतोयस तू? चहा स्पेशल आमचा चहा. सगळ्यांना चहा आवडते म्हणजे आरूच्या हातचा. आणि काय काय? आणि खायला काय आवडते सांग तुला? स्पेशली खायला काय आवडते? बिस्किट आवडीचं बिस्किट. तर सगळ्यांना पहिलं तर श्री स्वामी समर्थ. सगळेजण कसे आहात? सगळेजण बरेच असाल, ठीकच असाल सगळेजण. तर स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत. तर इकडे आमचा आरुणा बऱ्यापैकी घरातल्या काही गोष्टी शिकलाय, जमतायत आता त्याला. आता तो 4थीत आहे आणि बऱ्यापैकी त्याची आवडच आहे जेवणामध्ये. कारण त्याला मी बघते तर त्याचं ना बऱ्यापैकी लक्ष जेवणामध्ये असतं. काय मम्मी बनवते, काय कसं करायचं असतं ह्याच्याकडे त्याचं बरंच लक्ष असतं. त्यामुळे मला वाटतं की त्याला ह्याच्यामध्ये रस आहे. आणि मुलग्याला काम लावले याचा अर्थ असा नाही की त्याला म्हणजे घरातली सगळी कामं लावते. पण खरं सांगते की मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलग्याला ही थोडीफार घरची कामं आली पाहिजेत. अगदी स्वयंपाकापासून क्लिनिंगपर्यंत ना सगळं त्याला जमलं पाहिजे. कारण मग त्याच्यासाठीच ते पुढं सोपं जाईल. असं नाही की मुलगा मोठा झाला त्याची बायको वगैरे आली की हे असं तसं तो काय विचार करू नका. तर त्याला ज्या वेळेला एकट्याला राहायची वेळ येईल किंवा हॉस्टेलवरती किंवा बाहेर शिक्षणासाठी म्हणा किंवा जॉबसाठी ज्या वेळेला एकट्याला राहायला लागेल ना त्यावेळेस तो स्वतःचं पोट स्वतः भरू शकेल इतपत तर त्याला आलं पाहिजे. स्वतःची काळजी तो स्वतः घेऊ शकेल इतपत त्याला तुम्ही शिकवा. आत्ताच जर तुम्ही त्याला काही गोष्टी म्हणजे तुमच्या मुलग्याला काही गोष्टी चांगल्या शिकवल्या तर त्याला पुढे जाऊन त्यालाच उपयोगाला येतील. त्यामुळे त्यांनाही तुम्ही थोडंफार घरातल्या गोष्टींना हातभार लावायला सांगा, थोड्याफार गोष्टी क्लिनिंग करायला सांगा. असं काही लाज वगैरे वाटून घेऊ पण नका आणि त्याला पण देऊ नका. कारण आरू माझं झाडू देखील मारतो, फरशा देखील पुसतो, बरीच घरातली कामं करतो. ज्या वेळेला एखादं काम त्याला सांगितलं जातं ना तो
म्हणजे असं करतो, असं लाजत वगैरे नाही की मुलगीची कामं आहेत आणि मी कसं करू वगैरे, असं काही नाही. तर असो, तर इकडे फायनली आमची मॅट्रेस आलेली आहे. कारण खूप दिवस झालं मी त्याची वाट बघते, कारण बेड घेऊन ना जवळपास एक 4-5 महिने झाले असतील आणि बेड आम्ही घेतला नव्हता, बनवून घेतला होता. आणि त्याचं ते जिथं बनवलं ना ते सांगरोळमध्ये कुठंतरी शॉप आहे जे बेड बनवून देतात आणि इतका छान आमचा बेड बनवून दिलेला आहे. त्याची हाईट रुंदी वगैरे जास्तीचंच आम्ही माप देऊन बनवून घेतलं आहे. आणि ही मॅट्रेससुद्धा ना अगदी यांना सांगत होते तर चौघांनी ते टेम्पोमध्ये मॅट्रेस ना चढवली होती आणि या दोघांना अजिबात येत नव्हती खाली उतरून घ्यायला, तरी देखील ते असं ठेवत ठेवत घेऊन येत होते. आणि मॅट्रेस एवढी छान होती. आम्ही दुकानात कोल्हापूरमध्ये गेलो होतो ना, तर त्यावेळेला मी बघून आले होते, तर ते ह्याच मॅट्रेसची किंमत आम्हाला 25,000 सांगितली होती, 25,000 ते 26,000 सांगितली होती. आणि यांच्या मित्राच्या ओळखीनंही आम्हाला 18,500 काय तर म्हणजे 18,500 ते 19,000 इथपर्यंत आम्हाला ती भेटली. त्यामुळं इतकी छान गादी आहे ती. आणि असं ते टी व्हीमध्ये ॲड बघता बघा की ग्लास वगैरे ठेवला की ते हालत नाही, त्यामध्येच ही गादी आहे, मॅट्रेस आहे ही. आणि खूप छान आहे आणि आर्थोमध्येच आहे, जेणेकरून आपल्या पाठीला वगैरे काही त्रास होणार नाही. आणि ही जी आहे, हा गद्दा आहे तो एकदम कापसाचा आहे, जड नाही आहे, म्हणजे एकदम पांढरा कापूस असतो बघा स्पंजी, तो वाला आरूसाठी आणला आहे. कारण त्याच्या बिछाण्यावरती, त्याच्या बेडवरती, छोटा जो सिंगल बेड आहे ना दिवाण टाईप, तर त्याच्यावरती त्याला नव्हती. जानूच्या एका बेडवरती फक्त आहे गादी आणि त्याच्या नव्हती, त्यामुळे त्यालाही लागलीच घेऊन आलेत. आता ते त्यांचे बेड छोटे छोटे आहेत, त्यामुळे त्यांना ते तात्पुरतं तसं चालते. ज्यावेळेस ते अजून मोठे होतील त्यावेळेस त्यांना मग मोठे बेड येतील, त्यावेळेस हे दिवाण मग वापरात येणार नाहीत. त्यामुळे आत्ता त्यांना दोघांनाही बास होतात, पुरेसे होतात. त्यामुळे म्हणजे ह्या दिवाणावरतीच ती त्याला गादी आणून दिली आहे. तर असो, ह्याचा एक व्हिडिओ मी नक्की तुम्हाला गादीचा वगैरे त्याची जी काय माहिती आहे ना ती यांच्याकडून मी तुम्हाला घेऊन नक्की ह्याचा एक दुसरा ब्लॉग बनवेल. तर चला, तोपर्यंत माझं एक आज मिशोचं ना पार्सल आलं होतं, ते मी दाखवायचं विसरले होते. आणि मिशोवरून ना मी हे प्रोडक्ट मागवलं होतं. हे आहे सोप्याची कवर बघा. आणि एकदम असे आपल्या घरी पूर्वी वाकडा असायच्यात बघा, ज्याच्या कुणाच्या घरात असतील ना त्यांना माहिती असेल, आजी वगैरे बनवायच्या, तसं ते आतून असते ना धागा सगळा ते शिवलेला हातावरती एकदम जाडमध्ये, त्या टाईपमध्ये ना आतून ह्याचं कापड होतं. आणि एवढं छान कापड होतं की मला ते दुकानात जाऊन शॉपमध्ये बघितलेले ना तर मला अजिबात पसंत पडले नव्हते, पण हे बघता क्षणी मला आवडले होते. माहिती नव्हते की इतके छान येतील, कलर बघून मी फक्त पसंत केले होते, पण त्याचं कापड एवढं भारी निघालं ना, खरंच खूप मस्त आहे. आणि 480ला काहीतरी भेटलेलं आहे आणि मल्टी कलरमध्ये भेटले, त्यामुळे सोप्याचं म्हणजे हेच बदलला, लुकच बदलला, खूप छान दिसते. आता व्हाईटमध्ये आले, थोडंसं काळजी घ्यावं लागणार आहे, परंतु चालते, तोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळून घेऊया. कामे झालेले आहेत, गॅस टाक्या भरून घ्यायचे, अजून नंबर आलेला नाही, बुकिंग करायचं आहे अजून. छान असा कलर मॅचिंग झाला आहे, मल्टी कलरमध्ये आलेला आहे, तेव्हा मस्त वाटतं. मला तर प्रचंड आवडले. 480 रुपयामध्ये भेटलं. दुकानात आपल्याला 500, 550, 1000पर्यंत आहे. आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे. मिशोवरती नक्की चेकआउट करा. आणि हा आमच्या गल्लीतला नजारा. हे समोर छोटं घर दिसते ना, ते आमच्या मोठ्या जाऊबाईंचं आहे. ते जुनं घर आहे, त्यांनी शेजारी नवीन मोठा बंगला बांधलेला आहे. आणि हे बघा सोफा कसा दिसतोय आतून, बाहेरून येताना आतमध्ये कलर असा उठून दिसत होता ना, इतकं भारी वाटत होतं. जानू इकडे चित्र काढत बसली होती आणि तिचा असा पसारा होता. मला आहे की भाजणीची रेसिपी दाखवली होती. भाजणी केवढी केली ते दाखवली नव्हती मी, किती केली आहे ते आता मी तुम्हाला दाखवली की कितपत मी दळून आणून ती स्टोअर करून ठेवलेली आहे. एवढा फुल डबा ना मी तर भाजणीचा स्टोअर करून ठेवलेला आहे, जेणेकरून एनी टाईमला आपण कधी पण त्याच्यासाठी नाश्ता आपण बनवू शकतो, एनी टाईम कधी पण थालीपीठ बनवू शकतो. त्यामुळे ते एवढं स्टोअर करून ठेवलं, ह्याला काहीही होत नाही महिनाभर. तर इकडे मी ना डब्बा भरून पीठ दळून आणलं होतं, जेणेकरून आपल्याला कधी पण एनी टाईम ते चालतं. तर इकडे मी आता 2-3 वाट्याना हे पीठ घेणार आहे आणि आता मी ते चाळून घेणार आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा दाखवलं होतं त्यावेळी मी चाळलं नव्हतं, कारण ते ताजं पीठ दळून आणलं होतं, त्यामुळे त्यात काही कचरा वगैरे नव्हता. पण आता हे आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे, त्यामुळे काळजी घेतलेली बरी, म्हणून मी आता हे चाळून घेते.
तर थोडंसं जाडं भरडं निघालं होतं ते मी काढून टाकते आणि त्याच्यामध्ये आता मीठ, हळद आणि 1 चमचा लाल तिखट, थोडंसं तीळ घालणार आहे. आणि आलं लसूण पेस्ट इथे मी घालायची विसरली, तर आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घाला. चटणी तुम्ही अवॉइड केलं तरी चालतं, चटणी नाही घातलं तरी चालतं. फक्त हिरवी मिरची, लसूण आणि आलंची पेस्ट, मीठ आणि हळद इतकं घातलं तरी चालतं, थोडंसं तीळ. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि मी आता इकडे काकडी जे बनवते, मागच्या वेळेस दाखवलं होतं ते मी फक्त कांदा घातला होता, पण इकडे माझी एक चूक झाली की मी जे काकडीचं आहे ना ते पाणी यामध्ये घालू नका. फक्त जे पाणी काढल्यानंतर जो चोथा राहतो ना तो फक्त याच्यामध्ये ॲड करा, पाणी वापरू नका यातलं. कारण काकडी शेवटी ही पावसाळी काकडी आहे, त्यामुळे इन्फेक्शन वगैरे व्हायला नको, सर्दी वगैरे व्हायला नको. अशी खाल्ली काय किंवा कुठल्या पदार्थामध्ये म्हणजे असं घालून खाल्ली काय त्याचं इन्फेक्शन हे होणारच. त्यामुळे असं काय करू नका, पाणी घालू नका. मी इकडे घातले पण तुम्ही घालू नका. तुम्ही फक्त त्याचं म्हणजे पाणी काढून घेऊन फक्त चोथा त्याच्यामध्ये वापरा. आणि मग ते चांगलं पाणी, थोडं आपलं साधं पाणी जे आहे ते पाणी घालून ना थोडं थोडं करून ॲड करत ते मळून घ्यायचं. आणि मळून झाल्यानंतर म्हणजे थोडं ओलं केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालून आपल्याला ते परत एकदा छानसा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इकडे मला कॉटनचं कापड भेटलं, त्यामुळे ते मी चांगलं स्वच्छ धुवून पिळून वगैरे आणलं आणि पळपुडावरती असं अंथरून घेतले. मागच्या वेळेस दाखवली तशीच रेसिपी करायची आहे ही पण, फक्त मी ह्याच्यामध्ये काकडी ॲड केली, एवढंच काय तो फरक आहे. आणि मग मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही इकडे भाज्या वगैरे ॲड करू शकता, त्याची मी वेगळी रेसिपी देईल तुम्हाला. तर मागच्या वेळेस जसं दाखवलं तसंच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि तव्यावरती मग सोडून द्यायचं आहे. आता मी इकडे पातळ बनवायचा प्रयत्न करते, बऱ्यापैकी आता जमायला लागलेत. आणि असं नाही की गोलच झाले पाहिजे किंवा हे याचा आकार बिघडला तरी चालतो, खाण्याशी मतलब आहे, टेस्टशी मतलब आहे, आकाराशी मतलब नाही. त्यामुळे गोलच बनले पाहिजेत असं काही विचार करू नका. तर इकडे आता मी तव्यावरती सोडले बघा. आणि आता वरून असं पाणी लावल्याशिवाय ते तुमचं कापड निघत नाही, त्यामुळे वरून हे नक्की पाणी तुम्ही त्याच्यावरती लावा, जेणेकरून तुमचं कापड इझिली निघेल. तर आता ह्याचा गोल आकार आलेला नाही आहे म्हणून असं काय म्हणू नका, कारण गोल आकारापेक्षा त्याची टेस्ट महत्त्वाची आहे. पण खायला खूप छान झाले होते, मस्त कुरकुरीत आणि यम्मी झाले होते. मी आता इकडे तेल लावणार नाही आहे, तर मी आता याला तूप लावणार आहे. माझ्याकडे ना मागच्या वेळेस तूप नव्हतं, तर मी इकडे गाईचं तूप लावते आणि एकच नंबर झाले होते. मागच्या वेळेस यांनी मिस केलं होतं खायला, त्यामुळे आत्ता ह्यांना पहिल्यांदा तर ह्यांनाच द्यायचं आहे, त्यामुळे ह्यांना पहिल्यांदा दिले आणि मग परत बाकीचे बनवायला घेतले. रस्त्यावरचे दिवे, लुकलुकणारे तारे, मनात साठवतोय हे क्षण सारे. हा आपला सिनेमा, रील लाईफ वाला, प्रत्येक फ्रेम खास, आजचा सोहळा. बनवूया एक आठवण, सोनेरी किनारा. हा आपला सिनेमा, हा आपला सिनेमा, हो! हा आपला सिनेमा, रील लाईफ वाला, प्रत्येक फ्रेम खास, आजचा सोहळा. बनवूया एक आठवण, सोनेरी किनारा. हा आपला सिनेमा. तर इकडे सगळ्यांची जेवणं वगैरे आवरल्यानंतर ना मी हे एक हातामध्ये काम घेतलं होतं. कालच्या ब्लॉगमध्ये मी जसं बनलं होतं की मॅजिक पावडर एक तुम्हाला मी दाखवणार आहे, तीच ही बनवायला घेतलेली आहे मी. आता रोजच बघताय तुम्ही की रोज काही नाही काही रेसिपीज होतात, काही नाही काही रेसिपीज असं काही नाही, पण आपलं बाहेरचं पण खाणं होतं, थोडंसं तेलकट पण होतं आणि आता वजनही वाढलेलं आहे. मी तुम्हाला काल बोलले होते की वेट गेन झाले माझं आणि मला कमी करायचं आहे. ह्या मॅजिक पावडरने भरपूर प्रमाणात ना इफेक्ट जाणवतो आपल्या शरीरावरती. ज्या मुलींचे काही तक्रारी असतात पोटासंबंधित किंवा त्यांच्या ज्या महिन्याच्या ज्या पिरियड्स संबंधी ज्या तक्रारी असतात त्याही ह्या पावडरने ना सगळ्या काही निघून जातात, कमी होतात. आणि कोणाला ॲसिडिटी, पित्त, कोणाला म्हणजे पोट दुखीचा वगैरे काही त्रास असेल तर ही पावडर एकच नंबर आहे. आणि वेट लॉससाठी तर ना एकच नंबर रामबाण हा उपाय म्हटला तर काय हरकत नाही. आणि मीही बऱ्याच वेळेला बनवते, पण काय होतं की मी हे सतत चालू ठेवत नाही. कधी 4 दिवस खाणार, कधी 15 दिवस खाणार, कधी महिनाभर खाणार आणि बंद करणार. त्यामुळे काय होतं आहे की मग ते तेवढ्यापुरतं दाखवतं फरक आणि परत मग मी बंद केलं ना आणि परत होतं तसं. मग त्यामुळे हा डेली जर मी चालू ठेवलं ना तर डेली माझं खरंच सांगते वजन कमी व्हायला खूप मदत होणार आहे. त्यामुळे मी आत्ता हे
तुम्हाला दाखवायचं पण होतं आणि तुमच्यासोबत तुम्ही केला तर माझं पण होईल म्हणून मी आता हे करायला घेतले. तर इकडे मी काय करणार आहे बघा, ह्यामध्ये काय काय घेतले तर जिरं सगळं एक समान घेतलेलं आहे. जिरं, बडीशेप, कच्ची बडीशेप, धनं घेतलेलं आहेत, मेथी आणि ओवा आहे आणि थोडीशी लवंग भेटली आणि मला ते काय बोलतो त्याला, ते सालीसारखं असतं बघा, ते दालचिनी घेतलेलं आहे. ते थोडंसं सापडलं घरामध्ये, शिल्लक नव्हतं आणि आता रात्र झाली त्यामुळे दुकानला पण जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे होतं तेवढं मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आता एक एक करून भाजून घेते आहे. तर इकडे मी बोलताना रात्री बडीशेप आणि जिरं एकत्रच करून ठेवलं, त्यामुळे तुम्हाला सेपरेट दाखवता नाही आलं. तर मी आता तसंच भाजून घेतलं ते जिरं आणि बडीशेप. तर जिरं बडीशेप चांगलं मी बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. करपून द्यायचं नाही, फक्त आपल्याला ते गरम करायचं आहे जेणेकरून आपल्याला ती पावडर बनवता येईल. मिक्सरवरती चांगलं बारीक होईल म्हणून ते गरम करून घ्यायचे. शेकून फक्त घेतलात तरी पण चालतं. आता इकडे धनं, आता सगळंच मिक्स झालं त्यामुळे असं काही नाही किंवा वेगवेगळं काय दाखवते असं नाही. तर आता जिरं, धनं आणि बडीशेप हे पण मिक्स झाले त्यामुळे हे पण घेतलं आणि दिसत असेल तुम्हाला तर दालचिनीचा तुकडा फक्त मला भेटला होता तेवढाच मी घातला. तुमच्याकडे जास्त अवेलेबल असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आता हे केक करून ना चांगलं भाजून घ्यायचं आणि मेथी फक्त थोडीशी गरम करून घ्यायची. मेथी जास्त गरम करायची नाही, नाहीतर त्याला आधीच कडूपणा जास्त असतो. गरम केल्यामुळे अजून ते जास्त कडवट होतं, त्यामुळे मग आपल्याला खाताना ना थोडंसं मग जास्त कडवट वाटेल. त्यामुळे थोडंसं फक्त शेकून घ्यायचं ते. त्यामुळे ओवा आधी भाजून घेतला, ओवा राहिला होता भाजायचा, ओवा पण घेते आणि शेवटला मग मेथी जी काय उरते ना ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. पण सांगते खरंच की ह्या पावडरचा इफेक्ट खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही घरी कोणी आता हे व्हिडिओ बघत असाल आणि कोणाला त्रास असेल तर प्लीज हा म्हणजे जो मी दाखवते तुम्हाला ही पावडरची रेसिपी, तर ही करून बघा, खाऊन बघा. खरं सांगते खूप इफेक्टिव्ह आहे. सकाळी अनुषेपोटी उठल्यानंतर चहा घेण्याऐवजी हे 1-2 चमचे, सुरुवातीला तुम्ही 1 चमचा घ्या. 1 ग्लास गरम म्हणजे पाण्यामध्ये चहा जसं उकळायला ठेवतो ना आपण, तसं 1 ग्लास पाणीमध्ये किंवा 2 ग्लास पाणी ठेवा आणि 1 चमचा टाका आणि ते त्याला चांगली उकळी आणा की जेणेकरून त्याचं 1.5 ग्लास राहील पाणी आणि ते पाणी तुम्ही गाळून प्या किंवा तसंच ह्याच्यासोबत जरी पिलात ना तरी देखील चालतं. त्यामुळे तसं करा आणि रात्री झोपताना म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर 1 ग्लास हे परत उकळून 1 ग्लास रात्री झोपताना प्यायचं आणि याचा इफेक्ट बघा, खूप छान इफेक्ट आहे. मला पर्सनली खूप इफेक्ट आहे. आता जरी माझं वजन वाढलं असेल तरी मी आता हे कंटिन्यू म्हणजे चालू केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कसं म्हणजे त्याचा इफेक्ट आहे. स्वतः तुम्ही यूज करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मुलं वगैरे सगळे वरती गेले होते झोपायला आणि माझं हे सगळ्यांचं झोपायला गेल्यानंतर माझं एक काम चालू होतं, कारण मी रात्री लागलंच हे पावडर बनवून ठेवणार म्हणजे सकाळी मला वापरायला येईल. गरम म्हणजे त्याची रात्रभर थंड होईल आणि सकाळी यूज करता येईल. त्यामुळे मी आता तर ती बरणीत भरून ठेवणार नाही, सकाळीच बरणीत भरून ठेवणार. त्यामुळे आता जेवढं भाजून घेते आणि मिक्सरला बारीक चांगलं वाटून घेते. आता हे सगळं भाजून झालं आहे. थोडा वेळ 5 ते 7 मिनटं मी थंड करून घेणार आणि मग मिक्सरला वाटणार. गरम आहे तोपर्यंतच मिक्सरला वाटणार नाही, नाहीतर मग त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडेल, ओलावा घाम सुटून ओलावा निर्माण होईल आणि मग आपल्याला जास्त वेळ ही वापरता येणार नाही. त्यामुळे थंड केलं आणि मग आता मी हे मिक्सर जारमध्ये काढून घेऊन चांगलं वाटून घेणार आहे. हे मुळशी तर हे बघा, खूप छान बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. आता मी रात्रभर असेच मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवणार आणि मग सकाळी मग बरणीमध्ये काढून घेईल. आता ते सकाळी उठल्यानंतर मी अनुषेपोटी यूज करणार आहे. तुम्ही चहा पिऊन नंतर जरी खाल्लात, जेवल्यानंतर जरी तुम्ही सकाळच्या जेवणानंतर जरी घेतलात तरी चालतं आहे. असं काही नाही की सकाळी उठल्याच प्यायला पाहिजे. सकाळी उठून जर तुम्हाला तोंड कडवट करायचं नसेल तरी देखील चालतं. तुम्ही हे नंतर तुम्ही सकाळी ज्यावेळी जेवताना त्याच्यानंतरही खाल्लं तरी देखील चालतं. सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर घेतला तरी देखील चालतं. त्यामुळे ही पावडर नक्की बनवा आणि ट्राय करून नक्की इफेक्ट बघा याचा कसा आहे. तर व्हिडिओचं एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.